तर मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची आज डेडलाईन संपत आहे। त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत। आर्ट्सच्या 78, कॉमर्सच्या 7, सायन्सच्या 10 तर व्यवस्थापनाच्या 10 आणि तंत्रज्ञान 48 विषयांचा यामध्ये समावेश आहे। अजूनही जवळपास 3 लाख उत्तरपत्रिका तपासणी बाकी असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे। त्यामुळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी दिलेला शब्द कसा पाळला जाणार हा प्रश्न उभा राहिला आहे। मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीसाठी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे काही तास राहिलेत आणि या शेवटच्या एका दिवसात तब्बल 3.25 लाखांहून जास्त पेपर तपासण्याचं आव्हान प्राध्यापकांसमोर असणार आहे। तर जवळपास 1.25 लाख पेपरांचं मॉडरेशन शिल्लक आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, तर आपण बघतोय की आज 31 जुलैची डेडलाईन होती, मात्र अजूनही 3 लाखांच्या वरती पेपर चेक करणं बाकी आहे, त्यामुळे आता काय होऊ शकतं? स्वाती, आज शेवटचा दिवस आहे, डेडलाईन संपत आहे। कुलगुरूंनी जी डेडलाईन दिली होती ती आज संपतीये। कुठे ना कुठेतरी शिक्षण मंत्र्यांना देखील माहीत आहे की निकाल सगळ्या ज्या शाखा आहेत, सगळ्या ब्रांचेस आहेत त्याचे लागणार नाहीयेत। यामुळेच की काय 2 दिवसापूर्वी शिक्षण मंत्र्यांनी कुलपती अर्थात राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली आणि त्यांनी स्वतःची भूमिका सांगितलेली आहे। आणि त्याच वेळी झी24 बोलताना विनोद तावडे यांनी सांगितलं होतं की कॉमर्सचे निकाल जे आहेत ते थोडेसे दीर्घ वेळ लागतील अजून, कारण की पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे। आजही 1 लाखापेक्षा जास्त पेपर तपासायचे आहेत शिल्कित आणि एका दिवसामध्ये आज पूर्ण 24 तासही शिल्कित नाही आहेत। अशा दरम्यान जर इतके पेपर तपासायचे असेल तर तितकंच ते शक्य नाही आहे। त्याच्यामुळे अनेक शाखांचे, अनेक ब्रांचेसचे निकाल हे रखडणार आहे याची कल्पना खुद्द कुलगुरू, शिक्षण मंत्री आणि कुलपती यांना देखील असावी। यामुळेच कदाचित कालच रात्री उशिरा 150 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ब्रांचेसचे निकाल रातोरात डिक्लेअर करण्यात आलेले आहेत। आजही अनेक इतर ब्रांचेसचे निकाल जाहीर करण्यात येतील असं सांगितलं जात आहे। पण जे काही आश्वासन कुलगुरूंनी दिलं होतं ते पूर्ण होईल असं मात्र शंका आहे। कुठे ना कुठेतरी याचाच परिणाम म्हणून की काय पुढच्या काही दिवसांमध्ये कुलगुरूंवर मोठी कारवाई होईल असंही सांगितलं जातं। तर दुसऱ्या बाजूला मात्र खुद्द कुलगुरूंची नियुक्ती या सरकारच्याच वतीने करण्यात आलेली आहे। सरकारमधील अनेकांनी त्यासाठी शिफारसी केलेल्या आहेत। त्याच्यामुळे फक्त दाखवण्याचा एक भाग असेल, कुलगुरूंना वाचवण्याचा प्रयत्न देखील दुसऱ्या बाजूला असेल असंही म्हटलं जातं। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल लागण्यासाठी, काही ब्रांचेसचे निकाल लागण्यासाठी अजून काही काळ थांबावं लागेल, हीच वस्तुस्थिती आहे। स्वाती, नक्कीच सागर, तर एकूणच कुलगुरूंनी दिलेलं आश्वासन पूर्ण होऊ शकणार नाही हेच सध्या चित्र आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे निश्चितच निकाल रखडणार हे नक्की। धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।